शिवाजी महाराज अनेक आघाड्यांवर शत्रूला नामोहरम करत होते. ते आदिलशाहीशी झुंजत होते, मोगलांविरुद्ध लढत होते, तर सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज यासारख्या सागरी सत्तांनाही शह देत होते. या सगळ्यामध्ये शिवाजी महाराज दाही दिशांना लक्ष देत होते. दाही दिशांना लक्ष देत होते म्हणजे काय, तर शिवाजी महाराजांना मराठी भाषेवरचं, परकीय भाषेचं आक्रमण सुद्धा थोपवून धरायचं होतं. यासाठी शिवाजी महाराजांनी त्या कालखंडामध्ये एक डिक्शनरी सुद्धा तयार केलेली होती. त्या शब्दकोशाचं नाव आहे राज्य व्यवहार कोश. रघुनाथ पंत हनुमंते आणि धोंडीराज लक्ष्मण व्यास यांना शिवाजी महाराजांनी एक राज्य व्यवहार कोश तयार करायला सांगितलेला होता. आणि ह्या राज्य व्यवहार कोशामध्ये मराठी भाषेमध्ये जे पर्शियन किंवा अरबी शब्द आलेले आहेत त्यांना प्रतिशब्द शिवाजी महाराजांनी योजायला सांगितले. आणि त्या सुरनवीस आहे त्याला शब्द घेतलेला आहे सचिव, सरनोबत आहे त्याला शब्द घेतलेला आहे सेनापती. अशा अनेक शब्द शिवाजी महाराजांनी मराठी भाषेमध्ये त्या कालखंडामध्ये घेतलेले होते. परंतु पेशवाईच्या कालखंडामध्ये तो राज्य व्यवहार कोश मागे पडून परत पर्शियन आणि अरबी शब्द आले. इतकंच नाही तर अरबी कालगणना सुद्धा मराठीमध्ये आलं. शिवशक जे शिवाजी महाराजांनी सुरू केला होता तो पेशव्यांनी बंद केला आणि त्यानंतर फसली किंवा अरबी जे शक आहेत ते मराठीमध्ये रूढ झाले.